भारतीय संविधान सभेचे सदस्य आणि कोल्हापूरचे पहिले खासदार बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान कधीच विसरता येणार नाही। खर्डेकर यांनी 250 प्राथमिक शाळा काढल्या, त्याशिवाय माध्यमिक शाळा आणि 2 महाविद्यालये सुरू केली। गोरगरिबांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी धडपडणाऱ्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांचं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन प्राध्यापक बी.जी. मांगले यांनी केलं। बॅरिस्टर खर्डेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। भारतीय संविधान सभेचे सदस्य आणि कोल्हापूरचे पहिले खासदार बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांची 61वी पुण्यतिथी। बॅरिस्टर खर्डेकर फाउंडेशन आणि जागर फाउंडेशनच्या वतीनं विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पमाला जाधव आणि आनंदराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। 1952 साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत बॅरिस्टर खर्डेकर यांचा आपण प्रचार केल्याची आठवण जाधव यांनी जागवली। शिक्षकांच्या पहिल्या संपाचे नेते असा बॅरिस्टर खर्डेकर यांचा उल्लेख त्यांनी केला। बाळासाहेब खर्डेकर यांनी गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी प्रचंड मेहनत घेतली। त्यांनी 250 प्राथमिक शाळा, 13 माध्यमिक शाळा आणि 2 महाविद्यालये सुरू केली। मुलांमध्ये उच्च शिक्षणाची अभिरुची निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। सामान्य माणसाचं प्रबोधन करण्यासाठी त्यांनी दैनिक सुदर्शनमध्ये लिखाण केलं। समाजातील प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी त्यांनी धडपड केली। बॅरिस्टर खर्डेकर यांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन प्राध्यापक बी.जी. मांगले यांनी केलं। यावेळी विक्रमसिंह खर्डेकर, पल्लवी खर्डेकर, सुब्राव पवार, किसन कल्याणकर, विजय पाटील, बाळासाहेब मोरे, ओंकार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।